Wait. Okay, now mark your presenting. Okay, done. We will be starting with third standard. Okay, third standard. Last lecture ला आपण division शिकलोय. How to solve the division problem, what is quotient, what is dividend, what is divisor, remainder, भागाकार, भाज्य, भाजक, बाकी म्हणजे काय, हे सगळं आपण शिकलोय. राईट. तर आज आपण डिव्हिजनचे काही प्रॉब्लेम्स सॉल्व करणार आहोत. फर्स्ट आय एम गोइंग टू सॉल्व, आय विल शो यू हाऊ टू सॉल्व, अँड देन रेस्ट प्रॉब्लेम्स यू आर गोइंग टू सॉल्व. ओके. Third standard, take out your book and pencil and write along with me. This is on your page number 73. Textbook page number 73 वर आहे. Okay. Divide. भागाकार करा. Okay. So our first problem is 36 divided by 9. Okay. Third standard, pay attention. वेदांग, स्वराज, सार्थक. ओके. भाविका, पे अटेन्शन. 9च्या टेबलमध्ये 36 येतो का? सगळ्यांनी काउंट करा. ओरडायचा नाही, माईक बंद ठेवायचा आहे आणि कोणत्या पोझिशनला येतो ते सांगायचं आहे. सांगा. फोर्थ. व्हेरी गुड. 9 4 जा 36, 9 चौक 36. बरोबर. येस. मग मी आता काय करायचं इथे? 9 4 जा 36. 36 मायनस 36 0. जसं आपण मल्टिप्लिकेशनच्या वेळी जी उत्तरं येतात त्यांचं ऍडिशन करतो, तसं डिव्हिजनच्या वेळी जी उत्तरं येतात त्यांची नेहमी वजाबाकी, नेहमी सबट्रॅक्शन करायचं आहे. लक्षात ठेवा. मल्टिप्लिकेशनच्या वेळी उत्तर आल्यावर आपण ऍडिशन करतो ना, बेरीज करतो ना त्यांची, तसंच भागाकाराच्या वेळी, डिव्हिजनच्या वेळी यू हॅव टू डू सबट्रॅक्शन ओव्हर देअर. तुम्ही नेहमी तिथे वजाबाकी करायची आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल बघा. 42 डिवायडेड बाय 7. चला. 7च्या टेबलमध्ये 42 येतो आणि येत असेल तर कोणत्या पोझिशनला येतो ते लिहा चॅट बॉक्स मध्ये. 6th पोझिशन. येस, गुड. 7 6 जा 42 म्हणजे 7 च 42. ओके. 7 6 जा 42. 42 minus 42 is 0. चला लिहून घ्या. राईट डाऊन. थर्ड स्टँडर्ड, राईट डाऊन फास्ट. फाईव्हची स्पेलिंग लिहू. मॅम कम्प्लीटेड. काय झालं कुशल? तिचे स्पेलिंग पण लिहायच्यात. ते स्पेलिंग पण. येस. काय लिहिलंय ते वाच. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तुम्ही काय करताय? डिवाइड इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत तुम्हाला. ओके. चला लिहा. मराठीवाल्यांनी भागाकार करा असं लिहा, डिवाइड पण लिहा. इंग्लिश मीडियम वाल्यांनी पण लिहा, दोन्ही, म्हणजे तुम्हाला अर्थ पण समजेल, वाचता पण येईल. झालं कंप्लीट? येस मॅम. ओके. स्वराज इज डन. अजून? येस. कुशल, भाविका, वेदांग, सार्थक. ते कम्प्लीट. येस. ओके. आता तुम्ही काय करणार? पेज नंबर 73. पेज नंबर 73
पहिला आणि दुसरा सॉल्व्ह केला आपण. बाकीचे सॉल्व्ह करा चला पटकन. Yes. पेज नंबर 73 73. ओके, जमणार आहे. कशात प्रॉब्लेम वाटला तर ते एक्झाम्पल तसेच ठेवून द्या Yes. आणि मी तुम्हाला सांगेन नंतर. ओके, चला सुरुवात करा. आता 4th स्टँडर्ड 3rd स्टँडर्ड सगळ्यांना समजलं काय करायचंय. सार्थक, वेदांग, कुशल, भाविका, स्वराज, अंडरस्टूड. ओके, यासाठी तुम्हाला टेबल लर्न असणं खूप गरजेचं आहे. ओके, यू हॅव टू लर्न द टेबल्स. देन 4th स्टँडर्ड स्पर्श, सहयोग, मानस, स्नेहा अँड दीक्षा. ओके, 4th स्टँडर्ड पे अटेन्शन. डिव्हिजनच घेणार आहोत आपण. ओके, आता 3rd स्टँडर्डला तर तुम्ही डिव्हिजन शिकला आहात, सिंपल डिव्हिजन. मग तशी पहिला क्वेश्चन आपला रिव्हिजनच आहे. पहा, डिव्हिजन पार्ट 2 वी आर गोइंग टू स्टार्ट. दिस इज ऑन युअर पेज नंबर 79. ओके, पेज नंबर 79 बघा. वर्ड प्रॉब्लेम्स आर गिवन. वर्ड प्रॉब्लेम्स दिलेत तुम्हाला. आपण जसे लास्ट लेक्चरला मल्टिप्लिकेशनचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तसे इथे तुम्हाला आता डिव्हिजनचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, डिवाइड 56 नोटबुक्स इक्वली अमॉंग 7 स्टुडंट्स. हाऊ मेनी विल ईच गेट? सी, तुमच्याकडे 56 नोटबुक्स आहेत आणि तुम्हाला 7 स्टुडंटला त्या वाटायच्या आहेत. ओके, मग आपण काय करणार याच्यासाठी? डिव्हिजन करणार. जर आपल्याला एका गोष्टीवरून अनेक गोष्टींची किंमत काढायला लागते तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो. जेव्हा तुम्हाला एका गोष्टीची किंमत दिली आहे आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त गोष्टींची किंमत काढायची असते त्यावेळी आपण मल्टिप्लिकेशन करतो. बट इन दिस केस व्हॉट दे हॅव गिवन, आपल्याला जास्त गोष्टी दिलेल्या आहेत आणि एका गोष्टीची किंमत काढायची आहे म्हणून इथे आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. मग आपला प्रॉब्लेम काय होता? 56 notebooks we have to divide among 7 students. So what we will do? A division. 56 divided by 7. 7 च्या टेबल मध्ये 56 येतो का? काउंट करा. 4th स्टँडर्ड येत असेल तर कोणत्या पोझिशनला येतो चॅट बॉक्स मध्ये लिहा. which position? Yes, Sparsh. 7 8 is 56. Very good. 7 8 are 56, right? So 7 8 are 56. 56 minus 56 is 0. So each student will get 8 notebooks, right? प्रत्येक विद्यार्थ्याला 8 नोटबुक्स मिळतील, 8 वह्या मिळतील. बरोबर? Yes. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. wait a minute. टीचर तुमचा आवाज येत नाही. Yes, wait for a minute. Wait.
Okay, now fourth standard. Next problem बघा. Teacher, complete. Okay, who will read this one? Sparsh, read this one first. Yes, teacher. If the total cost of 3 compost box is 90, what is the cost of 1 compost box? ओके, या केसमध्ये तुम्हाला काय सांगितलंय? टोटल कॉस्ट ऑफ 3 कंपोस्ट बॉक्स. 3 कंपोस्ट बॉक्सची किंमत 90 रुपीज आहे. तर एका कंपोस्ट बॉक्सची किंमत काढण्यासाठी तुम्हाला 90 ला 3 ने डिवाइड करावं लागणार. ओके, सो स्नेहा, टेल मी हाउ इज गोइंग टू बी द डिविजन. यस, Yes, teacher. कैसे डिवाइड करेंगे हम इसको? चला, who is going to help in this case? कोण सांगणार? 3च्या टेबल मध्ये 9 येतो का? No. Yes. Who said no? Who said no? Yes. Yes, teacher. 3 1 जा, sorry, 3 3 जा 9. 9 minus 0, 9 minus 9, Zero. 0. मग हा जो 0 आहे याला पण आपण खाली घेणार. 3 0 0. ओके, सो 33 जार 90. मग आपल्या एका कंपास बॉक्सची व्हॅल्यू किती आली? 30 रुपीज. कॉस्ट ऑफ वन कंपास बॉक्स इज 30 रुपीज. ओके, Yes, गॉट इट? teacher. ओके, मग सॉल्व करणार आता. फोर्थ Yes. स्टँडर्ड, चला सॉल्व करा. Teacher, page number. दिस इज ऑन योर पेज नंबर 79. पेज नंबर 79. आदित्य, तू एवढा लेट का जॉईन केलं? आदित्य, टीचर माझं लक्ष नव्हतं गाड्यांवर. मग तुम्हाला विचारलं का की मी काय अभ्यास दिलाय थर्ड स्टँडर्डला? नो. मग कधी विचारणार? थर्ड स्टँडर्डला डिव्हिजनचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. पेज नंबर 73. पेज नंबर 73 वर भागाकाराची जी गणितं आहेत ती सोडवायची आहेत. मी 2 गणितं सोडवून दाखवली आणि ही बाकीची तुम्हाला सोडवायची आहेत. समजलंय? टीचर, येस, टीचर खालची पहिली 2 मी सोडवली आणि टीचर बाकीची सगळी तुम्हाला सोडवायची आहेत. समजला? मधुरा, हो टीचर. चला लिहा पटापट. टीचर कंप्लीट. ओके, सगळ्यांचा कंप्लीट होऊ दे सार्थक, मग मी उत्तर सांगते. ओके,
करताना प्रत्येक वेळी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम लिहून सॉल्व करायचा आहे ना. 4th स्टँडर्ड. स्पर्श, स्नेहा, मानस, सहयोग आणि दीक्षा. प्रत्येक वेळी वर्ड प्रॉब्लेम लिहा, शाब्दिक उदाहरण लिहा आणि तेव्हाच गणित सोडवा. सेकंड काय आहे बघा. इफ 4 kilograms of wheat cost ₹92, what is the cost of the kilogram of wheat? मग आपल्याला 92 ला 4 ने डिवाइड करायचं आहे. 4 च्या टेबल मध्ये 9 येतो का? 4 च्या टेबल मध्ये 92 येणार का? सांगा. मग आपण एक एक संख्या घेऊन डिवाइड करणार. मग 4 च्या टेबल मध्ये 9 पण नाही आहेत, पण 9 जवळची कोणती संख्या 4 च्या टेबल मध्ये येते सांगा. 4 2 जा. सोडवता येतंय ना सगळ्यांना? सोडवताय ना? 4th स्टैंडर्ड. यस टीचर. जमतंय ना? आ रहा है ना सबको? यस. ओके. अगर प्रॉब्लम है कुछ तो यू कैन आस्क मी. थर्ड स्टँडर्ड कोणाकोणाचं कंप्लीट झालंय? सार्थक इज डन, राईट सार्थक? Yes. Can you show me the book? Swaraj is also done. Swaraj? Yes, ma'am. ओके. एक एक गणित दाखवा हा. लेट मी चेक इट प्रॉपरली हा सार्थक. येस येस. नेक्स्ट. 7 जा. येस. 6 8 जा. येस. 17 5 9 जा. येस. and 7th 4 जा. Very good सार्थक. All are right. Good. स्वराज तू दाखव. Okay, let me check it properly. वही हलवू नकोस बेटा. Yes. Okay, good. Good स्वराज. मला स्क्रीनशॉट द्या ना टीचर, माझं बुक मिळत नाही. ओके घे. टीचर घेतला. ओके. पटापट सोडवायचे आहेत आदित्य आणि क्लास वेळेवर जॉईन करायचा, मग अभ्यास मिस होत नाही. ओके. मधुरा तू पण नव्हती ना? मधुरा मी शिकवत असताना. No teacher. तुला सोडवता येणार आहेत गणित? हो टीचर, सोडवता येतील. ओके सोडव. अजून कोणाचं झालंय थर्ड स्टँडर्ड? वेदांग. वेदांग इज डन. Yes. Yes. Okay. Show me the book. ओके स्पर्श. नंतर तू आन्सर सांग मला ओरली. ओके स्पर्श. ओके वेदम दाखव परत एकदा. ओके गुड वेदांग. स्पर्श तू वर्ड प्रॉब्लेम्स लिहिलेस ना सगळे? की फक्त गणित सोडवली? नो टीचर. ओके गुड. कॅमेरा परमिशन मागतो का? काय लिहून येतं सांग मला. कॅमेरा ओपन नाही होत म्हणजे काय लिहून येतं वाचून दाखव मला. कॅमेरा ओपन नाही होत माझं, म्हणजे कॅमेरा इज नॉट ओपन असं लिहून येतोय तिथं. तिथे लिहून येतंय का? परमिशन मागतोय का तो? गुगल परमिशन असं काही? नो. नाही का? ओके इट्स ओके. तू मला ओरली आन्सर सांग. ओके. मी प्रॉब्लेम वाचते, तू आन्सर सांग. ओके फर्स्ट वी हॅव सॉल्व. इफ 4 kilograms of wheat costs 92. जे आन्सर तुम्ही वर्ड मध्ये लिहिलंय ना ते पण मला सांगायचं. वर्ड मध्ये काय आन्सर लिहिलं ते पण मला सांगा. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ किलोग्राम ऑफ व्हीट? सांग स्पर्श. यस टीचर परत. Second problem. If 4 kilograms of wheat cost ₹92, what is the cost of kilogram of wheat? What is the answer?
टीचर नो साऊंड, आवाज नाही येत टीचर. मला आवाज येतोय तुझा. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस Yes, टीचर. teacher. टीचर. आता येतोय का स्पर्श? नो. नो Okay, let it be. साऊंड. Okay, let it be. Let it be. I will okay, I will tell the answers afterwards. स्नेहा आपका हुआ है सॉल्व करके? अरे पूरा सॉल्व करना है ना? यस, सारे सॉल्व करने हैं. चला तुम्ही सॉल्व करा आणि नंतर मी सांगणार तुम्हाला. ओके, कुशल बुक दाखव मला. व्हेरी गुड. कुशलने सगळं क्वेश्चन डिवाइड अँड या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय. व्हेरी गुड कुशल. भाविका तुझं झालं? नो. ओके. ओके, थर्ड स्टँडर्ड आपला नेक्स्ट पार्ट मेजरमेंट ऑफ टाइम आहे, जो आपण नेक्स्ट लेक्चरलाच घेऊ. ओके. देन कॅलेंडर, फ्रॅक्शन्स, हँडलिंग डेटा. ओके. चला फोर्थ स्टँडर्ड, मेक इट फास्ट. स्नेहा, दीक्षा, मानस, सहयोग, स्पर्श. स्पर्श इज डन ना? ओके. चला पटकन सॉल्व करा. थर्ड स्टँडर्ड आता तुम्ही 1 to 15 टेबल लिहायचे आहेत. मल्टिप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये नाही, नॉर्मल. ओके. ज्यांनी मला बुक दाखवल्यात सार्थक, कुशल, वेदांग आणि स्वराज, यू हॅव टू राईट 1 to 15 टेबल्स. चला स्टार्ट रायटिंग. कारण तुमच्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये टेबल तुम्हाला येणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला टेबल लर्न असतील तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करणं खूप इझी जाणार. ओके. येस. टीचर. मल्टिप्लिकेशन मध्ये नाही, टीचर. सरळ सरळ लिहा. मल्टिप्लिकेशन मध्ये नका टीचर. लिहू. येस, 1 to 15. स्वराज. येस मधुरा. टीचर कितीपर्यंत लिहू? तुझी गणित सोडवून झाली भागाकाराची? हा, पहिले झाली. नो टीचर, नो. हा, पहिले ती सोडवायची आहेत, त्यानंतर पाढे लिहायचे आहेत. ओके. ओके पहिले टीचर. सोडवा आणि मला बुक दाखवा आणि मग पाढे लिहा. हे पाढे फक्त टेबल फक्त कुशल, स्वराज, वेदांग आणि सार्थक लिहितील. ॲज दे हॅव शो मी द बुक ना, सो ओनली दे आर गोइंग टू राईट. फोर्थ स्टँडर्ड प्रॉब्लेम असेल तर शुड आय सॉल्व करताय ना तुम्ही की मी सॉल्व करून देऊ? फोर्थ स्टँडर्ड स्नेहा, स्नेहा कौन सा प्रॉब्लम सॉल्व कर रहे हो आप? टीचर मुझको समझ में नहीं आ रहा है. So ask me ना, that's what I'm asking. तेच विचारते मी. चला फोर्थ स्टँडर्ड लक्ष द्या.
सेकंड प्रॉब्लेम लिहिला. सेकंड प्रॉब्लेम लिहिला सगळ्यांनी. येस दीक्षा, टीचर मानस, सहयोग, कंप्लीट. स्पर्श. कोणाचा कंप्लीट झाला? आदित्य. येस, कोण बोलला आता? टीचर मी. हा, आदित्य बुक दाखव. वेट हा, 4th स्टँडर्ड मी सॉल्व्ह करून देते प्रॉब्लेम्स. आणि मला माईक ऑन करून सांगा की तुम्ही प्रॉब्लेम लिहिला का नाही. ओके आदित्य, थोडं एक एक गणित दाखवशील का तुम्हाला? हा, झालं टीचर माझं गणित आहे. खालची दाखव आदित्य. हा, येस. हा, थोडं खाली घे, थोडं बुक वर सरकव तुझी. येस, ओके ओके. आता काय करायचं आहे? 1 ते 15 पाढे लिहायचे आहेत. ओके आदित्य. मधुरा, दाखव बुक. एक एक गणित दाखवा, मला चेक करू द्या. येस टीचर. कॅमेरा वर घे बेटा, बुक खाली ठेव, बुक खाली ठेव. येस, हा आता दिसतंय. मधुरा, 6च्या टेबलमध्ये 6ला आपण जेव्हा 49ला 6ने भागतोय, इथे लक्ष दे हा मधुरा. हे बघ, 49 डिवायडेड बाय 6 असा क्वेश्चन आहे. मग 6च्या टेबलमध्ये 7 42 असं घेतलं तू, पण 6 8 48 पण होतं ना. ती जवळची संख्या आहे ना. 6 8 48, राईट? येस टीचर. हा, 6 8 48 आणि इथे बाकी 1 राहणार. जेवढा जास्तीत जास्त भाग जाईल तेवढं बघायचंय मधुरा. ओके, खाली आपली जी बाकी आहे ना ती कमीत कमी यायला हवी. ओके मधुरा, हे गणित लिहून घे. येस टीचर. हा, तू सोडवलेलं पण बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये बाकी भरपूर राहते ना. तू काय केलंस? 42 घेतलंस, 7 जा घेतलंस, बरोबर. 6 7 चा घेतलंस तू आणि इथे 42 आला आणि खाली आपली बाकी भरपूर राहते. पण बाकी कमीत कमी राहील हा विचार आपण नेहमी करायचा भागाकार करताना. ओके, समजलं ओके. आता? हा, येस. चालेल. आता पाढे लिहायला घ्या. आदित्य, मधुरा, पाढे लिहायला घ्या. चला, 4th स्टँडर्ड सेकंड प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहिलाय. 4th स्टँडर्ड मला माईक ऑन करून येस किंवा नो सांगा. यस टीचर. ओके, सॉल्व केलाय. फक्त स्नेहा आहे का क्लासमध्ये? व्हॉट अबाउट द अदर्स? मराठी मीडियम? दीक्षा, सहयोग, मानस? येस मॅम. काय येस लिहिलाय की सॉल्व केलाय? सोडवलाय की फक्त लिहिलाय सांगा. टीचर सोडवलंय. दीक्षा, तू? ओके, ज्यांनी सोडवलाय त्यांनी बरोबर आहे का बघा. ज्यांनी नाही सोडवलाय त्यांनी सोडवा. बघा, इफ 4 kilograms of wheat cost ₹92, what is the cost of 1 kilogram of wheat? जर 4 किलो गव्हाची किंमत 92 रुपये असेल तर 1 किलोग्राम गव्हाचे किती पैसे होतील? किती किंमत असेल? सो तुम्ही सॉल्व करणार आहात. 92, आन्सर लिहा. 92 मल्टिप्लाइड बाय 4. इथे 4 2 जा 8. टीचर. येस, टीचर मराठीत लिहिले तर चालतील? हा चालतील. 4 2 जा 8. हा, 9 - 8 1.
मग हा जो 2 आहे तो खाली येणार. नाउ अभी स्नेहा 4 के टेबल में 12 आता है. स्नेहा यस टीचर. 4 के टेबल में 12 आता है. यस टीचर. कौन से पोजीशन पे? 4 3 जा. टीचर 4 3 जा 12. ओके वेट. 4 1 जा सॉरी 4 2 जा 8. 9 minus 8 1 2. 4 3 जा 12. 12 minus 12 0. आपल्याला काय विचारलं गेलंय? सो मग आन्सर लिहा. हेन्स द चला लिहून घ्या. The cost of 1 kg wheat will be 23 rupees. 1 किलो गव्हाची किंमत 23 रुपये असेल. ज्यांनी सोडवलं त्यांचं बरोबर आलंय उत्तर सांगा. यस टीचर. वर्ड मध्ये लिहिलंय आन्सर. स्पर्श उत्तर बरोबर आलंय. यस. वर्ड मध्ये आन्सर लिहा चला पटकन. मराठी मीडियम वाले मराठी मध्ये लिहितील. इंग्लिश मीडियम विल राईट इन इंग्लिश. झाला. फोर्थ स्टँडर्ड कंप्लीट झाला. अरे येस Yes, किंवा नो teacher. सांगा. नो टीचर. फोर्थ स्टँडर्ड विचारलंय मी. ओके. थर्ड प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहिलाय. फोर्थ स्टँडर्ड मी सॉल्व केलाय का नाही विचारत, लिहिलाय का No, विचारते teacher. सांगा. यस. मी फोर्थ स्टँडर्डला विचारते. चौथीच्या मुलांनी स्पर्श, संयोग, मानस, स्नेहा आणि दीक्षा थर्ड प्रॉब्लेम लिहिलाय का? पटापट सांगा पटकन. टीचर लिहिला. टीचर. See, what is the third problem? If 31 liter of milk are poured into 4 liter vessel, okay, जर 31 लिटर एवढं दूध 4 लिटरच्या भांड्यांमध्ये टाकलं, हाऊ मेनी सच वेसल्स विल बी कम्प्लिटली फिल्ड. असे 4 लिटरचे किती भांडे या दुधाने भरतील? अँड हाऊ मच मिल्क देअर बी इन द पार्टली फिल्ड वेसल. आणि जे भांडं अर्ध भरेल त्यामध्ये किती दूध असेल, किंवा जे भांडं थोडंसं भरेल त्यामध्ये किती दूध असेल, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. यासाठी आपण डिव्हिजन करणार आहोत. 31 डिवायडेड बाय 4. ओके. 4च्या टेबलमध्ये 31 येतो का? नो. नो. मग 31च्या जवळपासची कोणती संख्या येते? 30 येतो का?
सांगा 30 येतो का? 30 येतो का? 29 येतो का? 28 येतो का? सांगा कोणती संख्या येते यापैकी? ये 30। 30 आता है 4 के टेबल में? स्पर्श 4 चा टेबल बोल. टीचर 28. येस 28. 28. 4 7 जा 28. राइट? राइट और रॉन्ग? टीचर ओके 31 माइनस 28 कितना होता है? फोर्थ स्टँडर्ड काय झालाय? तुम्ही पहिली दुसरीची गणित पण सॉल्व्ह नाही करू शकत? ते काय टीचर 31 माइनस 28 कितना होता है? टीचर 31 minus 28. What is the value? वेदांग सांग. टीचर 18। What? वेदांग 31 minus 28. स्वराज सार्थक 17. मॅम मी सांगू स्वराज? 31 minus 28 I am asking. How? What is going on? Yes, Swaraj? 3. Yes, 3 is the answer. बघा इथे 4 7 जा 28. 31 minus 28 is 3. So your answer will be there will be 3 liter Complete. of milk in partly filled vessel. अर्धे भरलेल्या भांड्यामध्ये. Complete. ओके येस. अर्धे भरलेल्या भांड्यामध्ये 3 लिटर एवढं दूध असेल. ओके समजलं फोर्थ स्टँडर्ड आता? फोर्थ स्टँडर्ड? यस टीचर। ओनली स्नेहा इज रिप्लाइंग. बाकीच्यांना कळत नाहीये का? चला शो मी द बुक्स. वॉट एव्हर यू हॅव डन, शो मी द बुक्स. फोर्थ स्टँडर्ड इज गोइंग टू शो मी द बुक्स. हा दीक्षा बुक दाखव. चला पटापट. ओके कुशल. दीक्षा शो मी द बुक. नीट दाखव. जवळने, कॅमेरा जवळने बुकच्या. का असं लिहिलंय? उदाहरण कुठे लिहिलंय? वरती दाखव. उदाहरण लिहायचं आहे नीट. स्नेहा शो मी द बुक. टीचर येस टीचर आमच्याकडे नेटवर्क नव्हतं म्हणून आता जॉईन झाले. ओके आपण मल्टिप्लिकेशनचे डिव्हिजनचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. अँड इट्स ओव्हर नाव. सहयोग दाखव मला तुझी बुक. चला बी फास्ट.
टीचर माझं नाही झालं. झालं नाही म्हणजे एक पण प्रॉब्लेम नाही लिहिला का तू मगाचपासून? काय विचारते मी? हा आता सॉल्व केला तो थर्ड होता. त्याच्या अगोदरचे 2 तू लिहिले की नाही? नो टीचर. वाय? वाय? ओके. 4th स्टँडर्ड जर प्रॉब्लेम सॉल्व करता आले तुम्हाला तर 4, 5, 6 1, 2, 3 मी तुम्हाला सॉल्व करून दिलेत. 4, 5, 6 हे 3 प्रॉब्लेम्स तुम्ही तुमच्या होमवर्कला सॉल्व करायचे आहेत. ओके, गॉट इट? यस टीचर. आणि आता तुम्हाला बेसिक गणित द्यायला लागतील लहान मुलांसारखी, फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड सारखी, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनची, राईट? कंप्लीट. As you are not doing nothing. Okay, 3rd स्टँडर्ड ज्यांचे टेबल लिहून झालेत, चला शो मी द बुक्स. 3rd स्टँडर्ड कुशल बुक दाखव. येस, गुड. सी सिन्सिअरिटी ऑफ 3rd स्टँडर्ड. त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून सगळ्यांनी टेबल सुद्धा लिहिलेत. वेदांग? व्हेरी गुड. स्वराज? येस. ओके, गुड. मधुरा आणि भाविका झालंय का? आदित्य? कंप्लीट. आदित्य झालंय? टीचर माय कंप्लीट. ओके, दाखव मधुरा, सॉरी भाविका. आदित्य वेट, वेट. येस, शो मी फास्ट. भाविका? ओके, आदित्य तू दाखव. ओके, येस. ओके, चला मग आज आपण इथेच थांबतोय. 3rd स्टँडर्ड सगळ्यांना डिव्हिजन समजलंय? येस, सार्थक, शो मी. ओके, गुड. येस, मधुरा. ओके, चला. डिव्हिजन सगळ्यांना समजलंय. 4th स्टँडर्ड तुम्ही 3 प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नाही जमले तर यू कॅन आस्क मी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, अँड 3rd स्टँडर्ड तुम्हाला डिव्हिजनचे आज. ओके मधुरा, येस. ओके, गुड. तुम्हाला नेक्स्ट लेक्चर. ओके, तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला 4th स्टँडर्ड नेक्स्ट लेक्चरला ते सोडवून दाखवले जातील. अँड 3rd स्टँडर्ड आज जे नॉर्मल डिव्हिजन आपण सॉल्व केले तसेच तुम्हाला अजून दिले जातील, तुम्ही ते होमवर्कला करायचे. ओके, चला, लीव नाव. बाय बाय. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय बाय टीचर. थँक्यू बाय टीचर. मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय टीचर. थँक्यू वेलकम. टीचर. वेलकम. चला, लीव द क्लास फास्ट. सगळ्यांनी क्लास लीव करायचा आहे. दीक्षा, अंश, लीव द क्लास.